रोज स्किन केअर करून चेहऱ्यावर पाहिजे तसा ग्लो नाही आहे, मग एकदा ही चटणी महिनाभर रोज जेवणासोबत एक एक चमचा खाऊन बघा. कसा चेहऱ्यावर ग्लो येतो, केस गळती थांबते, हाडे दुखायचे थांबतात. खूप सोपी आहे बनवायला. तर करायचं काय, कढईमध्ये भरपूर कढीपत्त्याची पाने टाकायची, छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. एका ताटामध्ये काढून घ्यायची भाजल्यानंतर. त्याच कढईमध्ये शेंगदाणे, खोबऱ्याचे तुकडे, भरपूर लसूण आणि 2 चमचे जिरे टाकायचे. अख्ख्या सुकलेल्या लाल मिरच्या टाकायच्या. थोडंसं तेल टाकून सगळ्या जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायच्या. 4 ते 5 मिनिटं लागतात त्याला भाजायला. एका ताटामध्ये काढून घ्यायच्या भाजल्यानंतर. त्याच कढईमध्ये अर्धी वाटी जवस टाकायची. जवस खाण्याचे फायदे तर सगळ्यांना माहीतच आहे. जवस ही आपल्या स्किनसाठी, केसांसाठी तर वरदानच आहे. म्हणून जवस ही 1 चमचा तरी रोज खाल्ली पाहिजे. अर्धी वाटी तीळ टाकायची. तीळ छान भाजून घ्यायची. तुम्हाला जर का कॅल्शियमची कमी असेल तर सप्लिमेंट खाण्याऐवजी तिळाची अशी चटणी बनवून खाल्ली तर कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते. तीळ आणि जवस तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्यायची. ताटामध्ये काढून थंड करायला ठेवायची. यात चवीपुरतं मीठ टाकायचं. शेवटी 2 चमचे शेवग्याची पानांची पावडर टाकायची. तुमच्याकडे शेवग्यांची पाने असेल तर कढीपत्त्यासारखी भाजून घेतली तरी चालते. मिक्सरला थोडी जाडसर अशी चटणी वाटून घ्यायची. तयार झाली बहुगुणी चटणी. वाढत्या मुलांच्या आहारात तर ही चटणी